मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. शीतल जाता जाता परत फिरते आणि सायलीला बाकी काही सुद्धा म्हण तू आणि अर्जुन भाऊ अगदी मेड फॉर इच अदर आहात असं बोलते. तर तेव्हा कुसुमला आणि सायलीला शंकाच येते आणि कुसुम सायलीकडे बघू लागते. तर त्यावर सायली आता हे काय आहे अचानक असं शीतलला विचारते. तर तेव्हा शीतल काही सुद्धा नाही, सहजच बोलले असं म्हणते आणि हसून तिथून बाहेर निघून जाते. आणि ती गेल्यानंतर कुसुम सायलीला बाहेरचा मुक्काम तिने पाहिलेला असणार आहे, म्हणूनच तिला बोलावंसं वाटलं असणार आहे असं म्हणते आणि आपल्या हातामधली ओढणी सायलीच्या हातामध्ये देते आणि ती ओढणी सायलीला देत असताना त्या ओढणीमधून चिठ्ठीच खाली पडते. तर तेव्हा कुसुम मात्र एकाच झटक्यात ती चिठ्ठी आपल्या हातामध्ये घेते. तर तेव्हा सायली दंगाच करू लागते आणि कुसुमताई दे ना इकडं ती चिठ्ठी असं बोलू लागते. तर तेव्हा कुसुम मात्र मगाशी तर मला वाचता आली नाही ना, आता तर मी वाचणारच आहे असं म्हणू लागते. तर तेव्हा सायली कुसुमच्या हातामधून चिठ्ठी खेचून घेते आणि ती चिठ्ठी वाचू लागते आणि त्या चिठ्ठीमध्ये या ओढणीबरोबर तुमचा सुगंध माझ्यापर्यंत पोचला, तुमचा चेहरा अजून मात्र मला दिसलेला नाही, तरीसुद्धा तुम्ही माझ्या आजूबाजूला आहात असंच वाटत आहे मला. पण तुम्ही कुठे आहात मिसेस सायली? आज माझ्यासमोर काय येत नाही आहे तुम्ही? मला तर माझं जगच थांबल्यासारखं वाटत आहे ना. किचनच्या खिडकीमध्ये तरी या ना मिसेस सायली, नाही तर मी श्वास कसा घेऊ असं लिहिलेलं असतं. आणि ते वाचून झाल्यानंतर सायली चक्क लाजू लागते. तर तेव्हा कुसुम अरे बाई, कोणीतरी लाजत वगैरे आहे की असं म्हणून ती चिठ्ठी तिच्या हातामधून खेचून घेते आणि आता तरी वाचायलाच हवी ना असं बोलू लागते. तर तेव्हा सायली नाही नाही असं म्हणत असते. तर तेव्हा कुसुम तुला माझी शपथ आहे असं म्हणते आणि ती चिठ्ठी वाचू लागते आणि चिठ्ठी वाचत असताना मात्र कुसुम सायलीला चांगली चिडवू लागते आणि सायलीचा मात्र लाजून लाजून पाणी होत असतं आणि सायली आपलं तोंडच लपवून घेते. तर तेव्हा कुसुम सायलीला अर्जुन सुभेदाराला 3 इंग्रजी शब्द बोलल्याशिवाय एक वाक्य बोलता येतच नाही का? आणि यामध्ये तर बघ ना मिसेस सायली, माझं जगच थांबलेलं आहे, किचनच्या खिडकीमध्ये येता का असं लिहिलेलं आहे ना असं म्हणते आणि या ओढणीबरोबर तुमचा सुगंध असं म्हणून चिडवत असते. इतक्यात सायली ती चिठ्ठी परत खेचून घेते आणि आतमध्ये पळून जाते आणि तिथून आतमध्ये पळून गेल्यानंतर कुसुम सायलीला तुझ्या प्रेमानं तर या वकिलाला कवीच बनवून टाकलं आहे ना असं म्हणून चिडवू लागते. तर तेव्हा सायली आतमध्ये जाऊन परत परत ते पत्र बघू लागते आणि स्वतःशीच हसत असते. तर इकडे हरभऱ्याच्या झाडावरती चढवलेली अस्मिता सगळ्यांच्या समोर जाते आणि आज तन्वीच्या डोळ्यामध्ये पाणी बघून तुम्हा सगळ्यांना खूपच आनंद झाला असेल ना असं म्हणते आणि छान वाटत असेल ना तुम्हाला असं बोलू लागते. तर त्यावर कल्पना अस्मिता उगीच काही वाटेल ते बोलू नकोस, तन्वीला दुःखामध्ये बघून आम्हाला आनंद का होईल असं विचारते. तर त्यावर अस्मिता मग तुम्ही काही करत का नाही? ज्या मुलीने आपल्या पाठीमध्ये सुरा खुपसला ना, तिला तर डोक्यावरती घेऊन नाचलात ना तुम्ही असं बोलते आणि जी मुलगी मात्र अर्जुनवर जीव ओवाळून टाकते ती मात्र एकटीच रडत बसली आहे ना असं सांगते. तर तेव्हा पूर्णा आजी आम्हाला तर सगळं कळत आहे, पण आमच्या हातामध्ये काय आहे असं विचारते. तर तेव्हा अस्मिता तन्वीचं भविष्य तर आहे ना तुमच्या हातामध्ये असं सांगते आणि अर्जुन तिच्यासोबत कसा सुद्धा वागत असला ना तरीसुद्धा तुम्हाला ते दिसत नाही का की तीच अर्जुनसाठी परफेक्ट जोडीदार आहे, तीच एकमेव जी आहे आपल्या घरामध्ये सुख आणू शकेल आणि तुम्ही आता गप्प बसला आहे म्हणजे तुम्हा दोघींना सुद्धा पटलेलं आहे ना, पण तुम्ही काही बोलणार मात्र नाही ना असं म्हणते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवते, मी कोणाला सुद्धा घाबरत नाही, मी तर बोलणारच आहे की अर्जुनची बायको तर तन्वीच असायला हवी आणि तीच तन्वी जिचं लग्न तू लहानपणीच अर्जुनसोबत ठरवलेलं होतं आणि प्रतिमा आत्याला वचन दिलेलं होतंच की तन्वीचं लग्न अर्जुनसोबतच होईल आणि आता प्रतिमा आत्याला ते आठवत नाही, त्याचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही असं ओरडून बोलू लागते.
तर त्यावर पूर्णा आजी, तसं नाही अस्मिता, आम्ही गप्प आहोत. आता तू त्याचा गैरफायदा घेत आहेस, तुझा आवाज खाली करून बोलायचं असं ठणकावून सांगते. तर त्यावर अस्मिता, मला गप्प बसवा तुम्ही, पण थोडासा तरी विचार करा ना. सायली खोटी काळजी दाखवते ती कारण तिचं कॉन्ट्रॅक्ट होतं, पण तन्वी मात्र हे सगळं निस्वार्थपोटी करत आहे ना. खूप प्रेम आहे तिचं आणि तिच्या इतकी जेन्युइन मुलगी मला माझी भावजय म्हणून या घरामध्ये यायला हवी आहे, इतकंच सांगायचं होतं मला, असं बडबडते आणि तिथून निघून जाते. तर इकडे पूर्ण अंधार पडत आलेला असतो, तरीसुद्धा अर्जुन त्या झाडाखालीच बसलेला असतो. तर तेव्हा एक जण तिथं येतो आणि अर्जुन भाऊ, अजून तुम्ही इथेच आहात का असं विचारतो. तर तेव्हा अर्जुन, तू जॉबवरून परत आलास सुद्धा का असं त्याला म्हणतो आणि आता जा की घरी जाऊन जेवून घे ना असं म्हणतो. तर तेव्हा तो तिथून निघून जातो. तर त्यावर अर्जुन, कमालच झाली की दिवसभरामध्ये मिसेस सायली बाहेरसुद्धा नाही आल्या का, आता मलाच नवीन काहीतरी ट्राय करावं लागणार आहे का असा तो विचार करू लागतो. तर इतक्यात चैतन्य अर्जुनजवळ येतो आणि तुझं काय चाललेलं आहे हे, मी तर सकाळपासून तुला फोन करत आहे ना, तू एकसुद्धा फोन उचलला नाहीस माझा असं म्हणून वैतागून गेलेला असतो आणि तू इथं बसून काय करत आहेस असं विचारतो. तर त्यावर अर्जुन वेड्यासारखं, मी तर वाट बघत आहे ना मिसेस सायलींची, त्या बाहेर कधी येतील ते, सकाळपासून बसलो आहे यार, पण एकदासुद्धा त्या बाहेर आलेल्या नाहीत असं सांगतो. तर तेव्हा चैतन्याला धक्काच बसतो आणि तू दिवसभर त्यांच्या येण्याची वाट बघत बसला आहेस का असं विचारून तो डोक्यालाच हात लावतो आणि मजनूने लैलासाठी आणि रोमियोने ज्युलिएटसाठी सुद्धा इतकं केलेलं नसणार आहे रे असं म्हणतो. तर त्यावर अर्जुन, केलेलं नसणारच आहे, कारण मी मिसेस सायलींच्यावरती जेवढं प्रेम करतो ना तेवढं त्यांना करता आलंच नसणार आहे असं म्हणतो. तर तेव्हा चैतन्य, तुझं तर एकदम बरोबरच आहे, मी सकाळपासून 4 मीटिंग करून आलेलो आहे आणि तुला सायली बहिणीच्या सोबत एक मीटिंगसुद्धा नाही करता आली का रे असं म्हणतो. तर त्यावर अर्जुन उठून उभा राहतो आणि लैला मजनू, रोमियो आणि ज्युलिएट यांच्या लव्ह स्टोरीमध्ये मधुभाऊ नव्हते ना असं म्हणतो आणि इथे प्रत्येक वेळी मधुभाऊमध्ये असतात म्हणून त्यांची लव्ह स्टोरी एकदम सोपी असणार आहे असं म्हणतो. तर त्यावर चैतन्य, त्यांची लव्ह स्टोरी सोपी होती असं म्हणायचं आहे का तुला, आणि तुला लैला मजनू रोमियो ज्युलिएट यांच्याबद्दल अजिबात काही माहिती नाही असं म्हणतो. तर तेव्हा अर्जुन त्याला थांबवतो आणि मी एक काम करतो, मी अजून एक प्रयत्न करून बघतो ना, पण काय करू असं त्यालाच विचारू लागतो आणि बाजूला बघून, मला तर एक छानशी आयडिया सुचलेली आहे असं म्हणतो आणि तेव्हा त्याला एक फुलवाला दिसतो. तर तेव्हा अर्जुन त्या फुलवाल्याला आपल्याजवळ बोलावून घेतो आणि त्याला चैतन्यासमोरच, मी तुमची ही सगळी फुलं विकत घेत आहे, पण ही फुलं तुम्हाला एका घरामध्ये नेऊन द्यायची आहेत असं सांगतो. तर तेव्हा तो फुलवाला, साहेब मी आजचा धंदा बंद केलेला आहे, मला तर घरी जायचं आहे ना असं म्हणून चाललेला असतो. तर तेव्हा अर्जुन त्याला थांबवतो आणि फुलं तर शिल्लक राहिलेली आहेत ना अजून असं म्हणतो. तर त्यावर तो फुलवाला, फुलं तर आहेत पण असं म्हणू लागतो. तर तेव्हा अर्जुन, अहो तुम्हाला कुठं बाहेर नाही जायचं, ती खोली आहे ना तिथेच फुलं द्यायची आहेत तुम्हाला असं सांगतो. तर तेव्हा तो फुलवाला तयार होतो आणि इथेच द्यायची आहेत का, मग चालेल मी देतो फुलं असं म्हणू लागतो. तर तेव्हा अर्जुन भरपूर पैसे काढून त्या फुलवाल्याला देतो आणि 1 मिनिट थांबा असं म्हणून चैतन्याच्या पाठीवरती वही ठेवून त्याच्यावरती परत प्रेमाचे शब्द लिहू लागतो आणि त्या फुलवाल्याला ती चिठ्ठी फुलामध्ये ठेवायला सांगतो आणि त्यानंतर मग ही फुलं आता तुम्ही त्या खोलीमध्ये द्या असं सांगतो. तर तेव्हा तो फुलवाला ती फुलं आणि चिठ्ठी घेऊन आतमध्ये जाऊ लागतो. तर इतक्यात चैतन्य मागच्या दिशेने बघतो आणि त्याला मधुभाऊ येत असताना दिसतात. तर तेव्हा चैतन्य अर्जुनला, अरे अर्जुन, रोमियो ज्युलिएटमधले विलन आलेले आहेत असं सांगतो. तर तेव्हा अर्जुन मागे वळून बघतो आणि त्याला समोरच मधुभाऊ दिसतात. तर तेव्हा अर्जुन, हाय गुड इव्हिनिंग मधुभाऊ असं म्हणून बडबडू लागतो. तर तेव्हा मधुभाऊ अर्जुनवरती ओरडून बोलतात आणि खूपच चिडू लागतात आणि कोडगेपणाची तर हद्दच आहे ही असं म्हणतात.
तर तेव्हा अर्जुन थँक्यू सो मच असं बोलू लागतो. तर तेव्हा मधुभाऊ तिथून निघून जातात. तर तेव्हा चैतन्य अर्जुनला तुझं कौतुक करत नव्हते ते असं सांगतो. तर तेव्हा अर्जुन हेच त्यांचं प्रेम आहे असं म्हणतो. तर तेव्हा मधुभाऊ खोलीकडे जाऊ लागतात आणि तो फुलवाला मात्र तिथेच बाहेर उभा असतो. तर ते बघितल्यानंतर अर्जुन आणि चैतन्याची भांबारीच उडून जाते आणि अर्जुन मात्र तो फुलवाला आता अडकला ना असं म्हणू लागतो. तर तेव्हा मधुभाऊ त्या फुलवाल्याजवळ जातात आणि अरे संतोष तू इकडे कसं काय असं त्याला विचारतात आणि तो फुलवाला नेमकं मधुभाऊंच्या ओळखीचा निघतो. तर तेव्हा अर्जुन तो फुलवाला तर मधुभाऊंना चिठ्ठी देणार ना, आता काय करायचं असं म्हणून चैतन्याला सांगू लागतो. तर इकडे मधुभाऊ संतोषला तू तर बाजारात बसून फुलं विकतोस ना, मग इकडे कसा काय आला आहेस असं विचारतात. तर तेव्हा अर्जुन कुसुमला इशारा करून परिस्थिती सांभाळायला सांगतो. तर तेव्हा मधुभाऊ त्या फुलवाल्याला तू घरापर्यंत कसा काय आला आहेस असं विचारतो. तर तेव्हा कुसुम मध्येच बोलते आणि मी फुलं मागवलेली आहेत, उद्या हार करून ठेवायचा आहे ना, म्हणून मी सांगितलं संतोषला घरी येऊन फुलं देऊन जा, म्हणूनच तो आलेला आहे असं सांगते. तर तेव्हा मधुभाऊ बरं बरं ठीक आहे असं म्हणतात आणि आतमध्ये निघून जातात. तर तेव्हा संतोष कुसुमच्या हातामध्ये फुलं देतो आणि तिथून निघून जातो. तर तेव्हा कुसुम अर्जुनला इशारा करते आणि आतमध्ये जाते. तर तेव्हा चैतन्य अर्जुनवरती चिडतो आणि थोडक्यात वाचलेला आहेस तू आणि आत्ता जर फुलवाल्याला मधुभाऊंनी पकडलं असतं ना, तर मेलाच असतास तू असं म्हणतो. तर तेव्हा अर्जुन पण असं काही झालेलं नाही ना आणि मिसेस सायली अजून बाहेर कशा काय नाही आल्यात असं म्हणून खोलीकडे बघू लागतो. तर इकडे आतमध्ये मधुभाऊ कुसुमला तो निर्लज्ज माणूस सकाळपासून अजून बाहेरच ठिय्या मारून बसलेला आहे का असं विचारतात आणि आत आला होता का तो असं बोलतात. तर तेव्हा कुसुम नाही असं सांगते. तर तेव्हा मधुभाऊ मग सायली बाहेर गेली होती का असं विचारतात. तर तेव्हा कुसुम मधुभाऊ ती आतल्या खोलीमधून इथे सुद्धा आलेली नाही आणि तुम्ही आल्यानंतर तुमची पिशवी घ्यायला सुद्धा तीच येते ना, मग ती आली आहे का आता असं प्रश्न करते. आणि मधुभाऊ तुम्ही जास्त विचार करू नका, तो अर्जुन इथं बसेल आणि घरी जाईल त्याच्या, तुम्ही शांत बसा इथं असं म्हणते आणि आपले शब्द बदलून म्हणजे तुम्ही बसा, मी थोड्या वेळाने तुम्हाला जेवायला वाढते असं म्हणू लागते. तर तेव्हा मधुभाऊ खाली बसतात. तर तेव्हा कुसुम सायलीला मोठ्या आवाजामध्ये सायली या फुलांचा हार करून घे असं म्हणू लागते. तर तेव्हा सायलीसुद्धा मोठ्या आवाजामध्ये कुसुमताई आत्ताच वरणाला फोडणी दिलेली आहे ना आणि तूच कर ना असं बोलू लागते. तर तेव्हा कुसुम हळूच आतमध्ये जाते आणि हळू आवाजामध्ये या फुलांचा हार नाही, खरं तर गजरा करायला हवा असं म्हणते आणि तो सुद्धा तूच करायला हवा असं म्हणून इशारा करते. तर तेव्हा सायलीच्या लक्षात येतं आणि सायली ती फुलं हातामध्ये घेते आणि त्याच्यामधली चिठ्ठी घेऊन वाचू लागते आणि त्या चिठ्ठीमध्ये आता अंधार पडलेला आहे ना, म्हणून ही फुलं थोडी कोमेजलेली असतील, पण माझं तुमच्यावरचं प्रेम कधीच कोमेजणार नाही असं लिहिलेलं वाचते आणि आता तरी तुमचा चेहरा दाखवा ना मिसेस सायली, 2 मिनिटांसाठी खिडकीमध्ये या ना, नाहीतर मी रात्रभर इथेच बसून राहीन असं लिहिलेलं वाचते आणि हसू लागते आणि त्यापुढे लिहिलेलं असतं की इथून मला चंद्र दिसेल, पण तो तुमच्यापेक्षा कमी सुंदर असेल ना, आणि हे वाचल्यानंतर मात्र खूपच लाजू लागते. तर इकडे बाहेर मात्र अर्जुन चैतन्याला कागद आणि पेन देतो आणि तिथून पळत मी आलोच असं म्हणून खिडकीच्या दिशेने जातो आणि खिडकीमधून चक्क सायलीला बघतो. तर तेव्हा सायली सुद्धा अगदी प्रेमाने अर्जुनकडे बघू लागते. तर तेव्हा अर्जुन सायलीला इशाऱ्याने तुम्ही माझ्या काळजात आहे असं सांगतो आणि मागे सरकून भिंतीला धडकतो. तर तेव्हा सायली हसू लागते आणि खूपच आनंदित झालेली असते. तर इकडे चैतन्य सुद्धा ते बघून हसत असतो. तर तेव्हा अर्जुन परत इशाऱ्याने भरपूर बोलायचा प्रयत्न करत असतो आणि परत थांबून हसू लागतो. तर तेव्हा सायली सुद्धा लाजू लागते. तर तेव्हा अर्जुन अचानक चल चैतन्य, आता माझं काम झालेलं आहे, आता घरी जायला फ्री आहे मी असं म्हणतो आणि सायलीला इशाऱ्याने मी चाललेलो आहे असं सांगतो आणि तिला बाय करतो. तर तेव्हा सायली परत लाजू लागते. तर तेव्हा अर्जुन इशाऱ्याने परत सायलीला मी तुमचाच आहे असं म्हणून तिला बाय करत तिथून निघून जातो.
तर इकडे मात्र प्रिया कल्पनाकडे येते आणि मामी तू अगोदर किती फ्रेश असायचीस ना, पण गेली कित्येक दिवस तू थकल्यासारखी दिसत आहेस. पण खरं सांगायचं झालं ना तर मला तुझी ही अवस्था अजिबात आवडत नाही असं म्हणते. तर तेव्हा कल्पना मनामध्ये नको नको त्या माणसाचे विचार येतात ना, म्हणून काही करायचा मूडच होत नव्हता. पण आता इथून पुढे मी थकल्यासारखी अजिबात दिसणार नाही तुला, कारण तू आली आहेस ना आणि तू आम्हाला किती जीव लावतेस आणि मला खूप अपराधी असल्यासारखं वाटतं. आम्ही तुझ्याकडे दुर्लक्ष केलं ना, पण तू मात्र आमच्यावरती प्रेमच करत राहिलीस असं बोलू लागते. तर त्यावर प्रिया मात्र अजून खेचू लागते आणि सायली आपल्यामधून निघून गेली, पण तिची निगेटिव्हिटीसुद्धा आपल्या घरात परत कधीच येऊ शकणार नाही. त्यामुळे तू आता कायम हसतच राहायचं आहेस आणि आता तू आराम कर, मी खाली आहे असं म्हणून तिथून निघू लागते. तर तेव्हा चक्क अर्जुन दरवाजाच्या बाहेर कान लावून ते सर्व बोलणं ऐकत असतो आणि प्रिया बाहेर आल्यानंतर अर्जुनला बघून तू कधी आला आहेस असं विचारते आणि मी तुला तुझी कॉफी करून देऊ का डायरेक्ट जेवणार आहेस तू, मी तुला ताट वाढून देते असं म्हणू लागते. तर तेव्हा अर्जुन मात्र रागाला आलेला असतो आणि प्रियाला हे घर माझं आहे हे विसरत आहेस का तू असं विचारतो आणि तू इथं गेस्ट आहेस आणि मला जे काही हवं असेल ना ते मी स्वतः घेऊ शकतो. तुला किचनमध्ये जायची काहीसुद्धा गरज नाही. मला माझ्या मामाला भेटायचं आहे, त्यामुळे तू बाजूला सरक असं म्हणतो. तर तेव्हा प्रिया मी तर जातच होते, तू मस्त गप्पा मार मामीसोबत असं म्हणून तिथून पुढं सरकते. तर तेव्हा अर्जुन आतमध्ये जातो. तर तेव्हा प्रिया परत फिरते आणि दरवाजाला कान लावते. तर आतमध्ये गेल्यानंतर अर्जुन कल्पनाला मामा कशी आहेस तू असं विचारतो. तर तेव्हा कल्पना आपलं तोंडच फिरवते. तर तेव्हा अर्जुन आता एवढं सुद्धा बोलायचं नाही का तुला माझ्यासोबत असं म्हणतो आणि तिच्या शेजारी बसून पण मला मात्र बोलायचं आहे आणि तुझा राग आपोआप शांत कधी होईल ना याचीच वाट बघत होतो मी, पण तसं होताना मात्र मला अजिबात दिसत नाही आणि तुला खरं तर माझी बाजू माहितीच नाही आणि जे काही केलं ना ते एक्झॅक्टली का केलं ना ते एकदा शांतपणानं ऐकून घेशील का असं म्हणत असतो. तर तेव्हा कल्पना तिथून उठून चाललेली असते. तर तेव्हा अर्जुन तिला थांबवतो आणि नाही मामा आज तुला माझं ऐकावंच लागणार आहे असं म्हणतो. तर तेव्हा कल्पना परत खाली बसते. तेव्हा अर्जुन मामा तुझं आणि माझं मन कधीच असं राहिलं नाही ना, आपण मात्र कुठल्यासुद्धा टॉपिकवरती बोलू शकतो आणि आई मामा इतके आपण फ्रेंडसुद्धा आहोतच ना असं बोलतो आणि तुला माहितीच आहे की तुझ्या रागामुळे तुला लॉजिकली विचार करताच येईना झाला आहे आणि तुला आता फक्त एवढंच दिसत आहे की मी आणि मिसेस सायली तुझ्यापासून काहीतरी महत्त्वाचं लपवत आहे. पण मिसेस सायलीने या घराला आपलं मानून घेतलं, या घरामधल्या लोकांना आपलं मानून घेतलं, किती प्रेम दिलं सगळ्यांना, नाही दिलं का हे सगळं विसरली आहेस का तू? आणि आतासुद्धा आगीत तेल ओतायला इथं माणसं बसलेलीच आहेत ना असं म्हणतो. तर तेव्हा कल्पना म्हणजे तन्वी कशी चुकीची आहे हे सांगायला आला आहेस का तू इथं असं विचारते. तर तेव्हा अर्जुन तसं काही नाही, मी हे का केलं आहे ना ते सांगायला आलेलो आहे असं बोलतो. तर तेव्हा कल्पनाला धक्काच बसतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन चाळीमध्ये गेल्यानंतर बरेचसे गुंड अर्जुनवरती हमला करतात. तर तेव्हा अर्जुन एक एक करून त्यांना मारू लागतो. तर नेमकं तेव्हा सायली आणि मधुभाऊ तिथं येतात. तर ते सर्व बघितल्यानंतर सायली अचानकपणे मधुभाऊंच्या समोरच आहो असं म्हणू लागते. तर तेव्हा अर्जुन त्या गुंडाला मारता मारता थांबतो आणि सायलीकडे बघतो. तर तेव्हा ते गुंड उलट अर्जुनला मारू लागतात. तर तेव्हा सायली अर्जुनच्या दिशेने जायचा प्रयत्न करू लागते. तर तेव्हा मधुभाऊ सायलीचा हातच पकडतात. तर तेव्हा सायली मधुभाऊंना मला जाऊ देत मधुभाऊ प्लीज मला सोडा ना असं विनवण्या करू लागते आणि कोर्टामध्ये तुमच्यासाठी आणि कोर्टाबाहेर माझ्यासाठी हा माणूस फक्त लढत आलेला आहे आणि प्लीज आज माझी वेळ आहे यांच्यासाठी उभा राहायची, प्लीज मला जाऊ द्यात ना असं म्हणत असते. तर तेव्हा ते गुंड अर्जुनला खूपच मारत असतात आणि त्यानंतर एक गुंड चक्क अर्जुनच्या डोक्यावरती जोराने वार करतो आणि अर्जुन खालीच कोसळतो आणि बेशुद्ध होतो. तर तेव्हा सायली मधुभाऊंचा हात झटकते आणि धावत अर्जुन जवळ जाते आणि अर्जुन सर माझं सुद्धा तुमच्यावरती
खूप प्रेम आहे अशी प्रेमाची कबुली देऊन टाकते. तर तेव्हा अर्जुन ते ऐकल्यानंतर शुद्धीवरती येतो आणि सायलीला आपल्या जवळ घेतो. तर तेव्हा एक गुंड मागून अर्जुनवरती वार करत असतो. तर तेव्हा अर्जुन मात्र त्याची काठी वरच्यावरच पकडतो. तर मित्रांनो, आता याच्यावरती मधुभाऊ मात्र थक्क होऊन ते सर्व बघत असतात आणि अर्जुन मात्र त्याच्या प्रेमाच्या परीक्षेमध्ये जिंकलेला असतो. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.